नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात सगळे? आशा आहे तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या व्लॉगची सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करते. आपण निरोगी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी कितीतरी महागडे डाएट्स करतो, जिम लावायचा विचार करतो. पण आपल्याकडे एक असा व्यायाम आहे जो अगदी मोफत आहे, सोपा आहे आणि त्याचे फायदे अफाट आहे. तो म्हणजे चालणे, वॉकिंग. आज मी तुम्हाला चालण्याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे होतात आणि मी माझी वॉकची रूटीन कशी मॅनेज करते हे अगदी गप्पा मारत सांगणार आहे. चला तर मग माझ्यासोबत आजच्या या पॉझिटिव्ह व्लॉगमध्ये सामील व्हा. सकाळची शांत वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अंगावर पडणारी कोवळी उन्हांची किरणं, दिवसभराची ऊर्जा मिळवण्यासाठी ही वेळ सर्वोत्तम आहे. मला स्वतःला सकाळी चालायला खूप आवडतं. यामुळे फक्त शरीरच नाही तर मनही अगदी ताजंतवानं होतं. सुरुवातीला जेव्हा मी वॉक करायला सुरुवात केली तेव्हा वाटायचं की काय होणार आहे फक्त चालून. पण जेव्हा सातत्य ठेवलं तेव्हा शरीरात खूप छान बदल जाणवायला लागले. मंडळी, चालणे हा एक उत्तम कार्डिओ एक्झरसाईज आहे. चला आज आपण याचे काही थक्क करणारे फायदे जाणून घेऊया. रोज किमान 30 मिनटं चालण्यामुळे आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि रक्तप्रवाह सुधारतो. जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर रोजची 30 ते 45 मिनटाची वॉक खूप मदत करते. कॅलरीज बर्न होतात आणि एक्स्ट्रा फॅट कमी होतं. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर शतपावली म्हणजे 100 पावले चालल्याने खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं आणि गॅसेस किंवा अपचनाचा त्रास होत नाही. वाढत्या वयाबरोबर सांधेदुखीचा त्रास सुरू होतो, पण रोज चालल्यामुळे आपले गुडघे आणि पाय मजबूत राहतात. शारीरिक फायद्यासोबतच चालण्याचा सर्वात मोठा फायदा आपल्या मनाला होतो. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात स्ट्रेस, टेन्शन खूप वाढलं आहे. पण तुम्ही नोटीस केलं आहे का, जेव्हा आपण घराबाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात चालतो तेव्हा आपला मूड लगेच फ्रेश होतो. चालताना शरीरात एंडोर्फिन नावाचे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात जे आपल्या ताणतणाव आणि डिप्रेशन कमी करतात. मला जेव्हा कधीकधी एखादी नवीन स्क्रिप्ट सुचत नाही किंवा थकवा वाटतो तेव्हा मी फक्त 10 मिनिटांची वॉक घेते आणि डोकं अगदी शांत होतं. आता तुमच्यापैकी अनेकांना वाटेल की ताई, आम्हाला वेळच मिळत नाही किंवा कंटाळा येतो. तर तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स. नंबर 1, पहिल्याच दिवशी 1 तास चालण्याचा टार्गेट ठेवू नका. फक्त 10 ते 15 मिनिटांपासून सुरुवात करा. नंबर 2, छान गाणी किंवा पॉडकास्ट ऐका. चालताना तुमची आवडती गाणी ऐका. वेळ कसं जाईल कळणारही नाही. टिप नंबर 3, जर बाहेर जायला जमले नाही तर गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर चाला. अगदी जेवण झाल्यावर घरातल्या घरात चाललात तरी चालेल. मुख्य म्हणजे स्वतःवर जबरदस्ती करू नका. एन्जॉय करत चाला. मंडळी, हा होता आजचा एक छोटासा आणि मोटिवेशनल व्लॉग. चालणं ही एक अशी गुंतवणूक आहे ज्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही, पण परतावा मात्र उत्तम आरोग्याच्या रूपात होतो. तुम्ही रोज किती पावले चालता किंवा आजपासून कोण वॉक सुरू करणार आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, चालत राहा आणि चालत राहा. बाय बाय.